हा होता नाशिकचा टग्या. गेली 15 वर्ष माणसांमध्ये राहून एकदाही माणसांवर हल्ला न करणारा हा उमदा बिबट खऱ्या अर्थाने मानव बिबट्या सहजीवनाचे आदर्श जीवन जगला. गेल्या आठवड्यात नंदिनी नदीच्या किनारी त्याचा करुण अंत झाला. नाशिकच्या वासाळी गावात अधिवास करणाऱ्या या बिबट्याचा माग गेली 10 वर्ष एकनाथ मंडळ आणि राजू लगरे या वन्यजीव प्रेमींनी ठेवला. वासाळी गावातच राहणारे राजू 2013 पासून या नर बिबट्यावर नजर ठेवून होते. 2017 मध्ये वन्यजीव छायाचित्रकार एकनाथ मंडळ यांना या बिबट्याचे प्रथम दर्शन घडले. राजू यांनी हा बिबट्या 2013 सालापासून गावाच्या आसपास राहत असल्याचे त्यांना सांगितले. देखणा आणि शरीराने भारदस्त असणाऱ्या या बिबट्यावर यापुढे पाळत ठेवण्याचा निर्णय या दोघांनी घेतला. म्हणून त्याचे नाव ठेवले टग्या. त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. 2019 साली टग्याचे पहिले छायाचित्र कॅमेऱ्यात कैद झाले. शरीरावरील ठिपक्यांच्या म्हणजेच रोजेट पॅटर्नच्या रचनेवरून तो टग्याच असल्याचे समजले. अतिशय संयमी असणारा हा टग्या त्यानंतर अनेक वेळा कॅमेऱ्याच्या समोरून जात राहिला. एकदा एकनाथ आणि राजू हे दोघंही सायंकाळी एका पाणवठ्यावर बसून होते. तिथून हे दोघेही उठून गेल्यावर अगदी 7 मिनिटांनी टग्या तिथे येऊन पाणी पिऊन गेला. आपली मादी आणि पिल्लं असणाऱ्या परिसरात देखील त्याचा वावर कॅमेऱ्यात टिपला जात होता. मात्र 2022 साली अचानक 5-6 महिन्यांसाठी टग्या गायब झाला. परतला तेव्हा तो दुबळा झाला होता. त्याच्या शेपटीवर एक गाठ देखील होती. एकनाथ यांनी लावलेल्या DSLR कॅमेरा ट्रॅपमध्ये त्याचे थकलेले शरीर टिपले गेले. पुढच्या काळात टग्या गंगापूर धरणाचा परिसर पालथा घालून आला. 2025 मध्ये त्याचे दर्शन झाले तेव्हा तो पुन्हा आपल्या भारदस्त रूपात दिसला. एकनाथ आणि राजू यांच्या जीवात जीव आला. गेल्या आठवड्यात टग्या नंदिनी नदीच्या पुलाखाली निपचीप बसला होता. त्या ठिकाणी आलेल्या काही लोकांनी आरडाओरडा करून त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला. मात्र संयमी टग्या शांत होता. रेस्क्यू नाशिक आणि वनविभाग त्याचा बचाव करणार इतक्यात एकनाथ आणि राजू समोरच टग्याने शेवटचा श्वास घेतला. 15 वर्षांच्या प्रवासाचा करुण अंत झाला. आज नाशिकमध्ये उफाळून आलेल्या मानव बिबट संघर्षाच्या अगदी विरुद्धार्थी जीवन टग्या जगला. टग्याने पाळीव जनावरांची शिकार जरूर केली, मात्र तो कधीही माणसाच्या वाट्याला गेला नाही. शेवटच्या क्षणीही जेव्हा माणसांनी त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो आपले प्राण सोडूनच गेला. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.